आपला टॉपिक आहे नंबर सिस्टीम. इंट्रोडक्शन ऑफ नंबर सिस्टीम आपण पाहू आज. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट म्हणजे आपले नंबर. तर याला समजून घेऊ. सगळ्यात पहिले नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर याला आपण डिफाईन करू शकतो कलेक्शन ऑफ द व्हेरियस टाईप ऑफ नंबर. काय करू शकतो, कलेक्शन ऑफ नंबर. आता कलेक्शन ऑफ नंबर म्हणजे वेगवेगळ्या प्रकार टाईपचे नंबर असतात. त्यासाठी आता कोणत्या टाईपचे नंबर असतात हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात पहिले आपण इथे नंबर लाईन ड्रॉ करू. ही नंबर लाईन, सेंटरमध्ये 0, इकडे 1 2 3 अँड अप टू इन्फिनाईट. इकडे ही आहे आपली नंबर स्केल. इकडे राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर असतात. 1 -1 -2 -3 अप टू इकडे काय असते -इन्फिनिटी. तर आता हे 1 2 3 हे झाले पॉझिटिव्ह नंबर. -1 -2 -3 हे झाले निगेटिव्ह नंबर. पण याला नुसतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर म्हणतात का, तर नाही. हे जे आपण पाहतो 1 2 3 4 5 किंवा 7 हे काय झाले आपले नॅचरल नंबर. याला आपण म्हणतो नॅचरल नंबर. आणि इथे आपण पाहतो नंबर सिस्टीमवर हे आपल्याला नॅचरल नंबर दिसत 1 2 3. पण एवढेच नंबर आहेत का, तर नाही. इकडे या स्केलमध्ये 0 आणि 1च्या मधात पण नंबर आहेत, 1 ते 2च्या मधात पण नंबर आहे, 1.1 1.2 1.3. इथे 0.5 0.1 0.2 हे नंबर आहेत. तर आता या नंबरला काय म्हणतात, तर या अशा डेसिमल फॉर्ममधल्या नंबरला म्हणतात रॅशनल नंबर. ठीक आहे. आता आपण या साईडचे नंबर पाहू. -1 -2 -3 0 1 या टाईपच्या नंबरला आपण काय म्हणतो, या टाईप हे सर्व नंबर कोणत्या टाईपमध्ये येतात, इंटिजर. तर आपण कोणकोणते पाहिले, नॅचरल नंबर, हे रॅशनल नंबर आणि हे इंटिजर. आणि आता राहिला काय 0 ते अप टू इन्फिनिटी. 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी हे सगळे येतात होल नंबर या टाईपमध्ये. तर आता आत्तापर्यंत आपण जे पण पाहिलं ते आपण इथे डायग्राममध्ये पाहूया. चला, आपण काय पाहिलं, पहिले नॅचरल नंबर. नॅचरल नंबरमध्ये कोणकोणते येतात, मागे मी सांगितले हे सर्व 1 2 3 4 पूर्ण पॉझिटिव्ह अप टू इन्फिनिटिव्ह हे कशामध्ये येतात, नॅचरल नंबरमध्ये. देन सेकंड काय पाहिलं आपण, होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय, आपण नॅचरल नंबर पण म्हणू शकतो, फक्त त्यामध्ये आपण 0 हा ॲड केला. तर हा झाले होल नंबर अप टू इन्फिनिटी. देन थर्ड टाईप काय आहे आपला, इंटिजर. इंटिजर नंबरमध्ये मी काय सांगितलं होतं, -3 -2 -1 मायनस including 0 and also positive number. Means whole number system are included in integer number. म्हणजे सगळे नंबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व नंबर हे इंटिजर नंबरमध्ये काउंट होतात. आता आपला फोर्थ कोणता आहे, रॅशनल नंबर. ओके, रॅशनल नंबरमध्ये कोणकोणते येतात पाहू. आता इथे काय लिहिलेलं मी, रॅशनल नंबर P डिवायडेड बाय Q. P डिवायडेड बाय Q हे आहे रॅशनल नंबर. म्हणजे 1/2 3/4 6/2 7/3 हे काय झाले, इंटिजर नंबर. सॉरी, हे काय झाले, रॅशनल नंबर. तर अशा प्रकारच्या नंबरला आपण रॅशनल नंबरमध्ये हे इथे डिनोट केलेलं आहे P डिवायडेड बाय Q. आणि इथे पुढे काय लिहिलेलं आहे नोटमध्ये आपण, P and Q आर इंटिजर. इंटिजरमध्ये काय येतात, -0 पॉझिटिव्ह
पी आणि क्यू इंटिजर असू शकतात. आणि पुढे काय, क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू कुठे, इथे. आता हा क्यू काय नाही आहे, 0 नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे 1/0 हे इन्फिनिटी होतं. ठीक आहे, म्हणून क्यू हा इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, तर हे झाली नंबर सिस्टीम. तर आता आपण पाहू नॅचरल नंबरला n याने डिनोट करतात. होल नंबरला w ने डिनोट करतात. इंटिजर नंबरला z ने डिनोट करतात आणि रॅशनल नंबरला q ने डिनोट करतात. कधी कधी क्वेश्चनमध्ये डायरेक्ट येतं की एवढे असे नंबर आहेत आणि z ते नंबर z आहेत, म्हणजे आपण समजून घ्यायचं की ते नंबर इंटिजर आहेत. कधी कधी क्यू येतं, क्यू आहेत म्हणजे काय आहेत, ते रॅशनल नंबर आहेत. तर या डायग्रामने जर आपण समजलं तर एकदम आपल्याला क्लिअर आणि लवकर समजेल. हा झाला